रामकृष्ण हरी माऊली. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सुख, शांती, मुक्ती हवी असते, बरोबर. पण त्यासाठी हिमालयात जायची गरज आहे का? संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुळीच नाही. हरिपाठाच्या केवळ पहिल्या अभंगात त्यांनी असा एक शॉर्टकट सांगितला आहे ज्याने तुमचे आयुष्य बदलू शकतं. चला तर मग जाणून घेऊया या पहिल्या अभंगाचा सोपा आणि रंजक अर्थ. पहिली ओळ. देवाची येद्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तेचारी साधी येल्या. मित्रांनो, माऊली म्हणतात, तुम्ही फक्त एक क्षणभर देवाच्या दारात श्रद्धेने उभे राहा. केवळ एका क्षणात तुम्हाला सालोक्यता, सामिप्यता, सारुप्यता, सायुज्यता या चारही मुक्ती मिळतील. विचार करा, लोक आयुष्यभर तपस्या करतात, पण माऊली म्हणतात फक्त मनापासून हजेरी लावा, देव तुम्हाला मुक्त करायला तयार आहे. दुसरी ओळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आता तुम्ही विचाराल काय करायचं, तर फक्त हरी म्हणा. ज्ञानेश्वर माऊली दोनदा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? कारण या नामाचा जप केल्यावर जे पुण्य मिळतं ना, ते मोजायला जगातील कोणताही कॅल्क्युलेटर पुरणार नाही. इट इज अनलिमिटेड. तिसरी ओळ. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. बरेच लोक म्हणतात, अहो संसार आहे, कामं आहे, वेळ कुठं मिळतो. माऊली त्यावर मस्त उत्तर देतात, असोनी संसार. संसारात राहा, ऑफिसला जा, स्वयंपाक करा, पण आपली जीभ मोकळी आहे ना, तिला नामाचा वेग द्या. खुद्द वेद आणि शास्त्रेसुद्धा हात वर करून ओरडून सांगतायत की हाच सोपा मार्ग आहे. आता चौथी ओळ. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. शेवटी माऊली व्यासांचा दाखला देतात. ते म्हणतात, व्यासांनी लिहून ठेवलंय की जो देवाला आपला मानतो, देव त्याच्या घरी पाणी भरतो. भगवान श्रीकृष्ण कोणाचे? द्वारकेचे राजे. पण ते पांडवाच्या घरी सारथी बनून राहिले. का? कारण पांडवाच्या मुखात हरिनाम होतं. तुम्ही नामात राहा, देव तुमच्या कामात येईल. तर मित्रांनो, हरिपाठाचा हा पहिला अभंग आपल्याला सांगतो की भक्ती अवघड नाही, ती स्मार्ट आहे. आजपासूनच कामाला लागताना किंवा प्रवासात रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करा आणि बघा आयुष्यात काय बदल होतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.